श्री स्वामी समर्थ मित्रांनो, रोज घरात कापूर जाळल्याने काय होते? लक्ष्मी घरात येते की गरिबी कायमची नष्ट होते? मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की रोज घरात जाळला जाणारा कापूर आणि लवंग फक्त एक धार्मिक क्रिया नसून ती तुमच्या जीवनाचं भविष्य ठरवणारी गोष्ट असू शकते? होय, एक अशी गोष्ट जी तुमच्या आयुष्यातील दारिद्र्य, अशांती, आजारपण आणि अपयश दूर करू शकते आणि जी तुमचं नशीब चमकावू शकते. आज आपण जाणून घेणार आहोत अशी 25 रहस्यमयी कारणं की रोज घरात कापूर आणि लवंग जाळल्याने नक्की काय होते आणि लक्ष्मी मातेचा तुमच्यावर आशीर्वाद सदैव राहो. पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका आणि इतरांमध्ये हा व्हिडिओ शेअर देखील करा. शिवकृपेने तुमचं जीवन तेजस्वी, यशस्वी आणि समाधानी हो. चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय आवर्जून पूर्ण श्रद्धेने लिहा. नंबर 1. घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. घरात दररोज कापूर आणि लवंग जाळल्यास हवेत असणारी नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. वास्तुशास्त्रानुसार ही प्रक्रिया शुद्धीकरण करते. कापराचा धूर आणि लवंग उग्रवास, वाईट शक्तींना दूर ठेवतो. नंबर 2. लक्ष्मी मातेचं आगमन होते. हिंदू धर्मानुसार लक्ष्मी माता तिथेच निवास करते जिथे दररोज पवित्र वातावरण असतं. कापूर आणि लवंग दोन्ही शुभतेचे प्रतीक आहेत. त्यांचा धूर लक्ष्मीला आकर्षित करतो. नंबर 3. धनप्राप्तीचे योग वाढवतात. जिथे कापूर आणि लवंग रोज जाळतात तिथे पैशाची चंचलता कमी होते, खर्च कमी होतो आणि उत्पन्न वाढण्याचे दरवाजे उघडतात. नंबर 4. भूत प्रेत बाधा दूर होते. पुराणांनुसार लवंग आणि कापूर जाळल्यास घरातील अज्ञात बाधा, भूतबाधा किंवा नजरदोष दूर होतो. नंबर 5. वास्तुदोष नष्ट होतो. घरात नकारात्मकतेचा प्रवेश होतो तेव्हा घरात झगडे, आजारपण आणि नुकसान वाढतं. कापूर आणि लवंग जाळल्याने हा दोष नष्ट होतो. नंबर 6. देवता प्रसन्न होतात. शास्त्रानुसार यज्ञामध्ये ज्या सुगंधी वस्तू वापरल्या जातात त्यात कापूर आणि लवंग प्रमुख आहेत, त्यामुळे यांचा धूर देवांना प्रिय असतो. नंबर 7. मनशांती मिळते. कापराचा धूप मेंदूवर शांत परिणाम करतो. लवंगाचा सुगंध मानसिक तणाव दूर करतो, त्यामुळे घरातील सदस्यांना शांती मिळते. नंबर 8. रोगटता नष्ट करते. घरातील आजारपण नष्ट करते. आयुर्वेदानुसार कापूर आणि लवंग हे दोन्ही जंतुनाशक आहेत, त्यामुळे हवेतून पसरणारे रोग दूर होतात. नंबर 9. झोप उत्तम लागण्याकरिता कित्येकांना रात्री झोप लागत नाही. अशा वेळी झोपण्याआधी कापूर आणि लवंग जाळल्यास उत्तम झोप लागते. नंबर 10. घरातील कलह दूर होतो. कधीकधी घरात सतत भांडण, वादविवाद, मतभेद हे असतात. त्यामागे नकारात्मक लहरी असतात. या लहरी दूर करण्याचे सामर्थ्य कापूर आणि लवंगामध्ये आहे. नंबर 11. अपयश टळते. ज्यांच्या जीवनात सतत अपयश येतं ते कधीही कापूर आणि लवंग जाळून पहा, यशाच्या शक्यता वाढतात. नंबर 12. देवपूजेची प्रभावीतता वाढते. देवपूजेच्या वेळेस लवंग आणि कापूर जाळल्यास ती पूजा अधिक प्रभावी होते. प्रार्थना लवकर ऐकली जाते. नंबर 13. करिअरमध्ये अडथळे दूर होतात. नोकरी व्यवसायात अडथळे असतील तर हे जाळणं शुभ असतं. सकारात्मकता वाढते आणि योग्य निर्णय घेता येतात. नंबर 14. दुर्भाग्याचे चक्र तुटते. काही लोकांना सतत दुर्दैवाचा सामना करावा लागतो. त्यांच्या आयुष्यात शुभता निर्माण करण्याचे सामर्थ्य कापूर आणि लवंगामध्ये आहे. नंबर 15. घरातील वास्तुशांती टिकते. गृहप्रवेश, मुहूर्त किंवा वास्तुशांतीसाठी यांचा वापर अनिवार्य मानला जातो, त्यामुळे रोजचा वापर हे वातावरण शुद्ध ठेवतो. नंबर 16. आजार कमी होतात. विशेषतः सर्दी, खोकला, ॲलर्जी, दमा यांसाठी यांचा धूर औषधी आहे. श्वसन मार्ग मोकळा होतो. नंबर 17. घरात शांततेचं वातावरण तयार होतं. ज्या घरात सतत तणावग्रस्त वातावरण असतं तिथे हे जाळल्यास वातावरण गूढपणे बदलतं, शांत, प्रसन्न आणि सौम्य वाटतं. नंबर 18. लहान मुलांवर चांगला परिणाम
कित्येक वेळा लहान मुलं खूप रडतात, झोपत नाहीत. अशा वेळी लवंग, कापूरचा धूर त्यांच्या खोलीत दिल्यास फरक पडतो. नंबर 19. दुष्ट नजरेपासून संरक्षण. नजर लागली हे खोटं नाही. हे धूप घराच्या मुख्य दरवाजाजवळ दिल्यास घराचं रक्षण होतं. नंबर 20. नकारात्मक स्वप्न कमी होतात. रात्री विचित्र स्वप्न पडतात. हे धूप झोपण्याआधी वापरल्यास ती कमी होतात. नंबर 21. महालक्ष्मीचा वास घरात होतो. पुराणानुसार कापूर आणि लवंग हे लक्ष्मीला प्रिय आहेत. रोज हे जाळल्यास तिचा आशीर्वाद घरात कायमचा राहतो. नंबर 22. कुंडलीतील दोषांवर परिणामक वेळा ग्रहदोष जीवनावर परिणाम करतो. कापूर आणि लवंगाचा धार्मिक उपयोग हा दोष कमी करतो. नंबर 23. घरात येणाऱ्या पाहुण्यांनाही जाणवतो फरक. जो कोणी तुमच्या घरी येईल त्यालाही त्या घराचं पावित्र्य आणि शांततामय वातावरण जाणवते. नंबर 24. आत्मविश्वास वाढतो. जेव्हा घर सकारात्मक लहरींनी भरतं तेव्हा तिथल्या लोकांचा आत्मविश्वासही वाढतो. नंबर 25. संपूर्ण घराचं आध्यात्मिक संरक्षण. कापूर आणि लवंग हे केवळ धार्मिक वस्तू नाहीत, त्या तुमच्या संपूर्ण घराचं एक अदृश्य संरक्षण कवच तयार करतात. मित्रांनो, आज आपण पाहिलं की हे 2 छोटेसे घटक कापूर आणि लवंग आपल्या आयुष्यात किती मोठा बदल घडवू शकतात. हे फक्त धार्मिक गोष्टी नाहीत, तर त्यात एक प्राचीन विज्ञान लपलेलं आहे. जर तुम्हालाही तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी, आरोग्य आणि यश पाहिजे असेल तर उद्यापासूनच हे एक छोटं पण प्रभावी कार्य सुरू करा. रोज घरात कापूर आणि लवंग जाळा आणि पहा तुमचं नशीब कसं बदलतं. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ इतरांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. तसेच चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.